सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. अतिशय महत्त्वाचा विषय आहे की जुनी पोलीस भरती जी आहे 2022-23 ची ती पूर्णपणे संपत आलेली आहे. सीपी मुंबईचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालेलं आहे. पुणे कारागृहाचं ग्राउंड फक्त 6 ते 7 दिवसांवरती संपत आहे आणि पूर्ण म्हणजे पोलीस भरती संपण्यात आलेलं लक्षात ठेवायचं. आता मग ही पोलीस भरती झाल्यानंतर मग कोण हारले असतील, कोण जिंकले असतील, कोण काठावरती राहिले असतील किंवा अशा पद्धतीने जे काही प्रोसेस झाले असेल आणि ते आता नवीन पोलीस भरतीचा ट्राय करत असतील, नवीन पोलीस भरतीची वाट बघत असतील, तर त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे की आज थोडंफार तुमचे डोळे सुद्धा उघडण्यात लक्षात ठेवायचं. महाराष्ट्रामध्ये कोणी न सांगितलेली इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आता पोहोचवण्यात लक्षात ठेवायचं. त्यामुळं विनंती करतोय की हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि त्याच पद्धतीनं आपल्या या हक्काच्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर 100% चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि त्याच पद्धतीनं नवीन पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचा चॅनल आहे आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल सगळेचे सगळे जॉईन करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला परिपत्रक असतील, JR असतील, आदेश असतील, संदेश असतील, बिनतारी आदेश असतील, बिनतारी संदेश असतील किंवा जे काही असेल ते असेल, PDF असतील किंवा नोट्स असतील किंवा अति महत्त्वाचे मेसेज असतील आपले, ते तुमच्यापर्यंत जर पोस्ट करायचे असतील तर तुम्हाला पहिला टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल, ज्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो आज खूप महत्त्वाचा जवळजवळ 12 ते 13 पॉईंटवरती या नवीन पोलीस भरतीच्या मार्गदर्शनावरती आज मी बोलणार आहे. अतिशय महत्त्वाचा विषय आहे, कारण की पाठीमागे भरतीमध्ये एवढा मोठा रिझल्ट तुमच्यापर्यंत लावून दिलाय, कारण की जे काय आहे ते सगळं तोंडावरती असते, पाठीमागे काय नसते किंवा यातून मला काय मिळेल, स्वार्थ काय, हे सगळं झिरो असल्यामुळेच या महाराष्ट्रानं आज काल आपले 31,000 विद्यार्थी आपल्या युट्यूब चॅनलवरती पूर्ण करण्याचं भाग्य हे माझ्या नशिबात, माझ्या पदरात दिलेलं लक्षात ठेवायचं. आणि जसं हे सबस्क्रायबर वाढत चालले तसं माझी एक जबाबदारी आहे की या विद्यार्थ्यांच्या प्रती आपल्याला 100% प्रामाणिक राहून त्यांच्यासाठी कशा पद्धतीने सक्सेस मिळवून देता येईल यासाठी अतोनात प्रयत्न असणार आहे. तो अशा पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरती 2025 मध्ये जे विद्यार्थी आता सामील होतील किंवा प्रॅक्टिस करत असतील, सराव करत असतील किंवा टार्गेट असेल, त्या आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना मी माझ्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा देतो. लक्षात ठेवा, एकच मेसेज असं करणार आहे सरांना आयुष्यात की वर्दी सर फायनली मी मिळवले, हा एकच मेसेज असेल. तोपर्यंत कोणत्याही पद्धतीने थांबणार नाही, हे मात्र नक्कीच. सो आपण मेन मुद्द्याला येऊयात की महाराष्ट्र पोलीस भरती आपण जे म्हणतोय की वारं सुरू आहे, आता महिन्याभरात पडेल, 1.5 महिन्याभरात पडेल, डिपार्टमेंटने काय सांगितलं होतं, संबंधित मंत्री जे असतील त्यांनी काय सांगितलं होतं किंवा बाकी सगळं ऑफिशियल इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने आहे सर, एकमेव व्यक्ती तुम्ही आहात सर, फक्त गायडन्स प्रॉपर करत असं सगळ्या लोकांचं मला म्हणणं आहे. तर त्या सर्व रिस्पेक्टेड आदरणीय जे काही असतील त्यांचा मी मनापासून आभार मानतोय की त्यांनी समोर एखादा पर्सन नसताना सुद्धा त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून वर्दी मिळवत आहेत किंवा वर्दी मिळवून दाखवलेले आहे. म्हणून एका मुंबईला 200+ सीट ज्या बसलेल्या आहेत त्या एका धडपडीमुळे बसलेल्या लक्षात ठेवायचं. तो सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. थोडक्यात सुरू करूयात आपण. पाठीमागचा इतिहास कशा पद्धतीने आहे, भरतीमधील स्पर्धा वाढणार का आणि कशी, जागा किती असतील, मागे जागा जास्त होत्या तर आता सुद्धा जास्त असणार का, हा एक विषय आहे. कोणत्या घटकामध्ये भरती होणार, ग्राउंडमध्ये बदल होणार का, भर उन्हात मैदान होणार का किंवा होऊ शकते का, डबल फॉर्म असतील का, हा एक विषय. वयवाढ होणार का आणि झाली तर कशा पद्धतीने होईल आणि मुलांवरती कशा पद्धतीने अन्याय होऊ शकतो, हा एक विषय. भरतीला वेळ होणार का, हा एक विषय आहे. हे सर्व कोणाच्या हातात असतं, एक विषय आहे. आतापासून तयारी कशी करावी, हा एक विषय. भरती अंदाजित कधी पडेल, हा एक विषय. आणि भरती मागचं राजकारण जे की कायमस्वरूपी या महाराष्ट्रामध्ये कोणीही सांगत नाही, जे आम्ही सांगतोय तुम्हाला. समोर काय म्हणतोय. सो पहिला मुद्दा, पाठीमागचा इतिहास. आता पाठीमागचा इतिहास बघायला गेलं तर लय लांबचा बघायला नको. 21 आणि 22-23 ची पोलीस भरती कशा पद्धतीने झाली, काय झालं, कशा पद्धतीने मुलांवरती अन्याय झाले, कशा पद्धतीने मुलांचं नुकसान झालं, हा सगळा इतिहास वारंवार तुमच्या समोर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी टाकतोय. सो पाठीमागचा इतिहास बघायला गेलं तर कोविडमुळे जी काही पॉज झालेली होती ही पोलीस भरती किंबहुना जे काही अदर डिपार्टमेंट असतील त्या सगळ्या भरत्या या गत वर्षीच्या 2 भरतीमध्ये पूर्ण झालेलं लक्षात ठेवायचं. म्हणजे मोठ्या प्रमाणात जागा होत्या. समोर काय म्हणतोय. आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये मी आधी सांगितलेलं आहे की त्या 2 भरतीपेक्षा आत्ताची भरती ही कमी असेल आणि त्याच्यापेक्षा पुढची जी भरती असेल, ह्यानंतरची भरती जी की 26-27 वगैरे पडेल, तर ती भरती ह्याच्यापेक्षा सुद्धा कमी असणार, याची नोंद घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं भरतीचा पाठीमागचा इतिहास किंवा 2022-23 ची पोलीस भरतीमध्ये मुंबईचं बाकी सगळे जिल्हे, सगळे घटक पूर्ण होऊन, ट्रेनिंग पूर्ण होऊन मुलं येतील सुद्धा आता काही दिवसात. पण आता खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईचा एक घटक अपूर्ण राहिलेला आहे आणि पुणे कारागृह सुद्धा 2022-23 च्या पोलीस भरतीमधील अपूर्ण आहे, लक्षात ठेवायचं. हा झाला थोडक्यात पाठीमागचा इतिहास. भरतीमधील स्पर्धा वाढणार का, हा एक विषय आहे. लक्षात घ्या, स्पर्धा ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, कारण की पदवीधर असणारी किंवा 12वी पास होणारे विद्यार्थी खूप सारे बाहेर पडतात आणि त्यांच्या कंपॅरिझन मध्ये किंवा त्यांच्या रेशोमध्ये
ही जी भरती पाडतात ती भरत्या तुटपुंज्यात लक्षात ठेवायचं, ती सुद्धा वेळेवर नाही येत आणि त्या सुद्धा 100% पदभरती होत नाहीत. ह्याच्या एका कारणामुळे ही स्पर्धा वाढत चालली आहे. म्हणजे पहिला 126, नंतर 152, नंतर 194, नंतर 200+ आणि आता जवळजवळ माझ्या अभ्यासानुसार जर अशा पद्धतीने लेट झाला तर 12वी पास होणारे विद्यार्थी सुद्धा याच्यामध्ये इन होतील. 12वी पास होणारे विद्यार्थी याच्यामध्ये इन होतील. त्याच पद्धतीनं आदिवासी विकास जो काही हा आहे घटक आहे त्यांना सुद्धा 5 सेंटीमीटर सूट दिले आणि त्याच पद्धतीनं एसटीच्या कॅटेगरीला सुद्धा 5 सेंटीमीटर सूट दिली हाईटमध्ये. अजून त्याचा ऑफिशियल GR यायचा लक्षात ठेवा. सगळ्यांना वाटतं की भरती पडणं खूप सोपं आहे, आता पडायला पाहिजे, पण ह्या 4-5 ज्या गोष्टी आहेत ज्या भरतीला अडथळे आणणारे ठरणार आहेत, पुढे तुम्ही पॉईंट घेतलेलेच आहेत. आताच्या घडीला स्पर्धा वाढणार आहे का? 100%. ह्या ज्या सूट दिलेल्या आहेत ह्याच्यामुळे जवळजवळ 3 लाख विद्यार्थी, 3 ते 4 लाख विद्यार्थी हे इन होऊ शकतात, लक्षात ठेवा. म्हणजे पहिला 15 लाख होते तर आता 17-18 लाख पर्यंत ही भरती वाढणार. म्हणजेच एका जागेमागं आता कमीत कमी 250 ते 250 फिजिकलसाठी. लेखीसाठी रेशो चेंज होत नाही. लेखीसाठी रेशो हा एकाचा प्रमाणातच राहतो, याची नोंद घ्यायची आहे. आता किती स्पर्धा वाढणार तर ह्याच्यामध्ये उत्तर दिलंय तर 250 ते 250 हे फिजिकलसाठी स्पर्धा वाढणार आहे. हे मात्र त्रिकालवादी सत्य लक्षात ठेवायचं. ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या कोचला स्पर्धा कळाली तोच फक्त सेट होऊ शकतो, तोच फक्त गायडन्स करू शकतो, लक्षात ठेवायचं. अदरवाईज भरती मागचं राजकारण सांगणार नाही, भरती मागचा इतिहास सांगणार नाही, भरती मागची स्पर्धा सांगणार नाही. 100 मुलं आहेत त्यातली 2च मुलं भरती होतात, त्यांचा सत्कार होतोय. 98 मुलं परत ऍडमिशन होतात, परत पैसा मिळणार. हा हेतू नसावा. गुरु असावा जो नॉलेज, जो अनुभव ओतणारा असावा. नसेल तर अशा गुरुची किंमत समाजामध्ये काय असेल मी नाही सांगू शकत, कारण की मी सुद्धा गेले 16 वर्ष मिरवतोय हा गुरु म्हणून, हा प्रामाणिकपणा म्हणून. ठीक आहे. सो भरतीमधील स्पर्धा वाढणार का आणि किती हे पण सांगितलेलं आहे. जागा किती असतील हा एक विषय सगळ्यात महत्वाचा आहे. पाठीमागे एवढ्या मोठ्या प्रमाणात भरत्या झाल्यात. फडणवीस पण सांगत होते की आम्ही 35,000 40,000 भरती पूर्ण केलेल्या आहेत. हे कोविडच्या पिरियडमुळे जे काही तटलेल्या होत्या, कोविडमुळे सगळं जगच थांबलेलं होतं, पोलीस भरती पण थांबलेली होती. सो अशा पद्धतीनं जागा किती असतील हा थोडक्यात विषय लक्षात ठेवा. याच्या आधी पण मी सांगितलेलं आहे की जागा 10,000च्या आसपास असणार आहेत. म्हणजे फडणवीसांनी सांगितलं होतं की म्हणजे निवडणुकीच्या अगोदर 9,000 भरती पाडणार आहे. त्याच पद्धतीने प्रशासकीय अधिकारी जे होते त्यांनी पण सांगितलं होतं की आम्ही 7,500 जागा पाडणार आहे. कोणी सांगितलं भाजपची कोर कमिटीची बैठक झाली होती निवडणुकीच्या अगोदर, त्यांनी 13,500 सांगितलं होतं. कोण सांगते 14,000, कोण सांगते 15,000. एकनाथ शिंदे माननीय त्यावेळेचे मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं होते की आम्ही 25,000 महिलांची भरती करणार. त्यानंतर विरोधी पक्ष नेते उद्धवजी ठाकरे यांनी सांगितलं होतं की आम्ही 18,000 महिलांची पोलीस भरती करणार. आणि त्याच वेळी मी सांगत होते की ह्या दोघांना पण विनंती केलेली होती की तुम्ही एकट्याची कुणाची मुलींची एवढं न करता तुम्ही दोघांची मिळून एवढी भरती पाडा. एक गोष्ट आहे की 100% एवढ्या जागा रिक्त असताना हे छातीठोकपणे सांगत होते की आम्ही 25,000 पाडणार आणि आम्ही असं करणार, आम्ही तसं करणार. म्हणजे एवढ्या मोठ्या जर प्रमाणात जागा मात्र 100% रिक्त आहेत. मग तुम्हाला जर सगळ्या जागा रिक्त असतील हे माहीत असतंय, पण निवडणुकीपुरतं फक्त गाजर दाखवणं म्हणजे ह्या समाजाला मूर्ख समजणं हा सरळ हेतू होता. आता भरती झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की 1.5 लाख जागा या आम्ही त्याची रचना केलेली आहे आणि लवकर त्याची पूर्ण करणार. मला वाटते आज 60 ते 65 दिवस होऊन गेलेले आहेत या गोष्टीला. अजून मला वाटते लय तर 2,000 सुद्धा जागा पाडायला नाहीयेत. 2,000 म्हणतोय, 1.5 लाखाचा त्यांचा माणूस होता. पेपर आउट होतं, मीडियावरती प्रसिद्ध केलेलं होतं, लक्षात ठेवायचं याच माणसानं. सो मी कुठला राजकारणी नाही, पण विद्यार्थ्याच्या बाजूने ठामपणे बोलणार मी, या लक्षात ठेवायचं. त्यामुळं पुढच्या 25 दिवसामध्ये असं कुठलं काय प्रोटीन खाणार आहेत की जेणेकरून हे 1.5 लाखाची भरती 100% करणार आहेत. अजून कशात काय नाहीये. म्हणून सांगतोय 5 वर्ष आता आपण अडकून आहोत. तिने सांगतील त्या पद्धतीने आपल्याला बिहेव करावाच लागेल. समजलं काय म्हणतोय. त्यामुळं येणारी भरती ही किती महत्वाची आहे आता विचार करायचा आहे, कारण ह्याच्या पुढची भरती मास्टर विश्वास सांगतात ही खूप मोठी स्पर्धा आहे. 350 स्पर्धा 100% 350 याच्या पुढची सांगतोय. आता येणार आहे त्याला कमी कमी 250 तर असेल, त्याच्या पुढे 350 स्पर्धा लागणार, लक्षात ठेवायचं. कारण जागा जेवढ्या कमी येतील तेवढी कॉम्पिटिशन वाढतच राहिलेले आहे, पण जागा कमी आल्यामुळे हा रेशो आहे तो वाढत गेला, लक्षात ठेवायचं. आज जागा किती आहेत त्या जवळजवळ 10,000च्या आसपास जागा पडून जातील. अनेक गोष्ट खूप महत्वाची विद्यार्थ्यांची की सर जागा जास्त होत्या मागे तर आता सुद्धा जास्त असणार का? मागं का जागा जास्त होत्या? कारण बॅकलॉग भरून काढायचा होता. कोविडमुळे 2-3-4 वर्ष मुलांची भरती झाली नव्हती आणि ती जागा ज्या रिक्त होत्या त्या इयरच्या म्हणजे आता जी भरती पाडतोय आपण ती म्हणजे 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 आणि त्याच पद्धतीने 25च्या काही जागा संभाव्य रिक्त जागा म्हणतात त्याला. सो अशा पद्धतीने ही पोलीस भरती ही 2024-25 असेल, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं पाठीमागं कोविडमुळे जागा जास्त होत्या, ज्या पॉज झालेल्या होत्या त्या भरून काढल्या होत्या, पण आता त्या पद्धतीने होणार, लक्षात ठेवायचं. आता जागा ह्या कमीच असतील कारण कोविड झाले, इलेक्शन झाले, सगळं झाले. आता फक्त समाजानं मरण सहन करायचं, मरण, लक्षात ठेवायचं. त्यांनी सांगतील तेवढं सही, त्यांनी सांगतील तेवढं सगळ्या गोष्टी असतील. पुढचा मुद्दा आहे कोणत्या घटकात भरती होईल, हा एक विषय खूप महत्वाचा आहे. याच्या आधीचे 2 परिपत्र खूप महत्वाचे होते की जी की रिक्त जागा मागवतात अहवाल, त्याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये फक्त कारागृह नव्हतं, दुसऱ्या याच्यामध्ये कारागृह होतं, बाकी सगळे घटक ऍज इट इज होते.
त्यामुळे ह्या दोन परिपत्रकामुळे गोंधळ झालेला आहे. तरी सुद्धा भरती ही सगळ्याच घटकामध्ये पडायला पाहिजे, जसं की कॉन्स्टेबल असेल, चालक असेल, कारागृह असेल, बॅट्समन असेल आणि त्याच पद्धतीने SRPF गट असेल. सो अशा पद्धतीने 5च्या 5 घटकामध्ये या भरती पडण्याची शक्यता जोरात आहे. त्यामुळे तयारी करत असताना सगळ्या घटकांची तयारी 100% करायची, लक्षात ठेवायचं. अनेक गोष्टी खूप महत्वाची, ग्राउंडमध्ये बदल होणार का? काल एवढा महत्वाचा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव व्यक्तीने दिलेला आहे. बाकी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की असं होणार, तसं होणार, बदल होणार, 3 किलोमीटर होणार, टायमिंग वाढवणार, हे होणार, ते होणार, मुलांसाठी 5 किलोमीटर होणार, असं होणार, तसं होणार, इव्हेंट वाढणार, 5-5 इव्हेंट वाढणार या भर उन्हात. हे सगळं मुलांना डिप्रेशनमध्ये घेऊन जाण्याची ही ट्रिक आहे, लक्षात ठेवा. जेणेकरून आपली मुलं सेफ राहतील आणि दुसऱ्याची मुलं वाळीत पडतील, बाहेर पडतील, हे मात्र नक्कीच. त्यामुळे तुम्ही ठरवायचं की काय करायचं, कसं करायचं, आपली रणनीती स्वतःची कशी पाहिजे, कोचची रणनीती कशी पाहिजे मुलांना जिंकवण्यासाठी. आणि हे जे वावटूळ आहे, हे जे वादळ आहे, घाणेरडं सांगतोय, हे जे गढूळ पाणी आहे, त्याच्यापासून किती लांब राहायचं तुमच्यावरती डिपेंड आहे. तो ग्राउंडमध्ये बंद होणार का? त्या तुर्तास आत्ताच्या घडीला पूर्ण इन्फॉर्मेशन काढून सगळ्याच्या सगळं जर बदल करायचा असेल तर महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम जो आहे 2011चा, त्या तरतुदीमधून बदल करून त्याच्यावरती मिटिंग घेऊन त्याला परमिशन घेणं, तसे आदेश काढणं, तसे GR काढणं, मुलांपर्यंत 1 ते 2 महिने अगोदर पोहोचवणं आणि मग पुढची प्रोसेस करणं एवढं सोपं नाही आहे. आणि जे इव्हेंट कमी झाले त्याला सायंटिफिक रिझन आहेत, असं कोणी कमी करू शकत नाही, लक्षात ठेवायचं. कालच पूर्णपणे विश्लेषण केलेलं आहे. तुम्हाला जो तो व्हिडिओ पाहायचा असेल तर या व्हिडिओच्या शेवटी ऐकून येईल, ते ऐकून टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. सो ग्राउंडमध्ये बदल होणार का? तर 100% नाही. मी विद्यार्थ्यांच्या बाजूने आहे, विद्यार्थ्यांच्या प्रतीच तयार झालोय, जन्मच माझा ह्याच्यासाठी झालेला आहे. सो मी काही दुसरं सांगणार, लक्षात ठेवायचं. आत्ताच्या घडीला मात्र काही हालचाल नाही, हे मात्र नक्की. भर उन्हात मैदान होऊ शकतं का? तर 100% भर उन्हामध्ये मैदान होणाऱ्या, लक्षात ठेवायचं. अतिशय महत्वाचा विषय आहे की सर 2021ची पोलीस भरतीचा इतिहास तुम्ही बघितलाय. पूर्ण मंडप गाठलेला होता, मंडपात मध्ये ऊनच नव्हतं, सगळं ऊन बाहेर होतं, फक्त फॉर्मॅलिटी करायची म्हणून केलेली होती. आणि त्यावेळी मुलांचा एका विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकने सुद्धा मृत्यू झालेला होता एवढ्या मोठ्या उन्हामध्ये. आणि यावेळेचं ऊन तुम्हाला पुढच्या 15 दिवसांमध्ये समजून येईल की उन्हाचा तडाखा कशा पद्धतीने आहे. पण मागची जी भरतीचा इतिहास आहे त्याच्यामध्ये त्यांनी दाखवून दिलंय की आम्ही भरती कधीही करू शकतो. म्हणून सांगतोय मी, आता जे विद्यार्थ्यांचं प्रॅक्टिस घेतोय, मॉर्निंगला पण असतं, कधी कधी दुपारी 3ला पण असतं, कधी कधी 12, 1ला, 2ला, कधी कधी काय असेल ते. म्हणजे आपली रेजिस्टर्स पॉवर, आपल्या विद्यार्थ्यांची रेजिस्टर्स पॉवर आपण गुरु म्हणून वाढवायला पाहिजे, हे मात्र नक्कीच. कारण तुमचे हात आणि तुमचे पाय आणि तुमची शरीर हे माझ्यासाठी शस्त्र असणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळे ते शस्त्र हे धारेदार असणं गरजेचं आहे, जेणेकरून सोडला की घुसायला पाहिजे, सोडला की घुसायला पाहिजे. त्यांना कारण देता कामा नाही की सर ऊन लागलं, सर असं झालं. अरे तुझ्यासोबत मी पण तळपत होतो त्या उन्हामध्ये, तुझ्यासोबत मी पण तळपत होतो. त्यामुळे एवढं अवघड काही गोष्ट नाहीये. तुला पळावंच लागेल गुरुसाठी, काय पण करू, लक्षात ठेवायचं. आज रंगपंचमी आहे, रंगपंचमी आहे. आज 3 मुलांना आणि 2 मुलं 3 मुलींना सस्पेंड केले मी. आणि की माझ्यावरती रंग असेल, माझ्यावरती उलाल असेल, माझ्यावरती अंडी फोडणं असेल, हा प्रकार झाला होता. कारण त्याच्यामध्ये गुरुची किंमत काय? मग जो गुरुवरती हात उचलेल, गुरुचा मान सन्मान ठेवणार नाही. त्यामुळे आज मॉर्निंगलाच 5 मुलं आपण सस्पेंडेड केलेले आहेत, लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्वाचं आहे या गोष्टी. तर भर उन्हामध्ये ही भरती होऊ शकते का? अजिबात नाही असं म्हणता येणार नाही. कारण की एवढं मोठं ऊन जरी असलं तरी 2021ला ही भरती पूर्ण झालेली होती, त्यावेळी लक्षात ठेवायचं. दुसरा खूप महत्वाचा मुद्दा, डबल फॉर्म चालतील का? तर लक्षात ठेवा, डबल फॉर्म चालणार नाहीत. कारण पाठीमागं 24 मे पर्यंत डबल फॉर्म कॅन्सल करण्याची संधी देण्यात आलेली होती. आणि ते डबल फॉर्म 2-2.5 लाख मुलांनी कॅन्सल केलेले होते. त्यामुळे एका घटकामध्ये डबल फॉर्म चालणार नाही. 5 घटकामध्ये तुम्ही एक फॉर्म भरू शकता आणि टोटल 5 फॉर्म भरू शकता. याच्यावरती वेगळं मार्गदर्शन असणार आहे, कारण की मुलांचं नुकसान झाले. फक्त मुलांनी कॉन्स्टेबल भरले आणि याचं मिनिंगच कळलं नाही, GRच कळलं नाही, कोण गुरुच नाही, सांगायलाच कोण नाही. सर मग कसं करू? भरपूर संधी होत्या सर, आम्हाला माहितच नाही की कॉन्स्टेबल म्हणजे चालक नाही, चालक म्हणजे कारागृह नाही, कारागृह म्हणजे बॅट्समन नाही, बॅट्समन म्हणजे SRPF नाही. त्यामुळे मुलांनी एकच फॉर्म भरला, डबल फॉर्म. म्हणजे त्यांना वाटलं की या 5 घटकांमध्ये एक कुठेतरी फॉर्म भरायचा, कॉन्स्टेबलला भरला, कोणी कारागृह नुकसान करून बसले आणि 2 ते 3 वर्ष आयुष्याची निघून गेली. म्हणजे तुम्ही वर्दीपासून लांब राहिला. डबल फॉर्म म्हणजे काय ते नंतर सांगेन, त्याच्यावरती योग्य ते मार्गदर्शन पुढे करेन. वय वाढ होणार की नाही हा एक विषय आहे, आणि झाली तर कशी? तर वय वाढ होणार आहे 100%. पाठीमागचा इतिहास वारंवार सांगत बसत नाही, कारण की वयवाढीला ग्रीन सिग्नल अगोदर दिलेला होता. पण MPSCच्या धर्तीवरती सरकारचं नियोजन सांगतोय की MPSCच्या धर्तीवरती 1 वर्ष वयवाढीचा GR जो आहे तो पोलीस भरतीला इन्क्लुडेड करायचा आणि IAS लावायचा, असं त्यांच्या डोक्यात आहे. पण ज्या मुलांनी हा संघर्ष केलेला होता, ज्यांचा विजय तिथं झालेला होता, त्या विद्यार्थ्यांचं मात्र याच्यामध्ये नुकसान होणार आहे, हे मात्र नक्कीच. त्यामुळे सरकारला विनंती केलेली आहे, पाठीमागाने आता सुद्धा करतोय, कारण की हा व्हिडिओ सर्वत्र शेअरच करावा लागेल, तरच सगळ्यांपर्यंत पोहोचेल. एखाद्या आमदार, खासदार, मंत्री, संत्री कोण असेल ते असेल. कारण ही जी धडपड आहे, ही जे उन्हात बसून बोलतोय, ते एका विद्यार्थ्यासाठी नाहीये, म्हणजे सर्व तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी, लक्षात ठेवायचं. समोर काय म्हणतोय?
सो अशा पद्धतीनं वयवाढ होणार का आणि कशी, तर वयवाढ झालीच पाहिजे, 2-2.5 वर्षे वयवाढ दिलीच पाहिजे. कारण ज्या विद्यार्थ्यांनी हा संघर्ष केला होता त्या संघर्षाला न्याय मिळण्यासाठी सरकारनं ह्या गोष्टीवरती विचार करूनच मग भरती पाडायला पाहिजे. नसेल तर भरती पाडली तर हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले तर मग पोलीस भरती ही 2025च्या म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरला सुद्धा जाऊ शकते, सप्टेंबरला पण जाऊ शकते पावसाळ्यात संपल्यानंतर. मग एवढं मोठं नुकसान असेल तर या सरकारला विनंती आहे की एक 4 दिवस बैठक बोलवा आणि जी कामं मध्ये स्टॉप झालेत ते पूर्ण करा आणि मगच भरती पाडा. की तुमची उंचीवाढीचा जी आर असेल, हा वयवाढीचा जी आर असेल तो पहिला घ्या आणि मग पुढे जा, ही कळकळीची विनंती आहे. आणि वयवाढ कशी होणार हे पण सांगितलेलं आहे. पण ह्यांचे जे डोक्यात आहे, सरकारच्या डोक्यामध्ये आतल्या डिपार्टमेंटचं काय शिस्त आहे ते तुमच्यापर्यंत मी शेअर केलेलं आहे. समजलं काय म्हणतोय? सो अशा पद्धतीनं. नंतर 11वा मुद्दा आहे, भरतीला वेळ होणार का? 100% होऊ शकतो. कारण हे जे मगापासून रिझन सांगितले की वयवाढीचा विषय असेल, 5 सेंटीमीटरचा हाईटचा विषय असेल, कारण त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्यात तो समाज तयारी करायला लागलाय आणि जर त्या समाजाला वाईट टाकून तुम्ही जर भरती घेत असाल तर परत ते आक्रोश करणारच आहे. साहजिकच आहे. वयवाढ देतो म्हणून सांगितलंय, ज्यांनी ज्यांनी संघर्ष केला त्यांना सांगितलेलं तर ते मुलं आशेवरती आहेत की आता शेवटची संधी आहे म्हणून घाम नाही रक्त गाळतायत, रक्त पायातनं शिरेतनं, लक्षात ठेवा. मग बरोबरच आहे, ते पेटून उठणार, ती रस्त्यावर येणार, मग भरती पुढे जाणार. हे भरतीतले अडथळे आहेत, ह्याच्या आधी पण सांगितलेलं आहे आणि आता पण बोलतोय. हे सर्व कोणाच्या हातात आहे? हे सर्व सरकारच्या हातात आहे, लक्षात ठेवायचं. कारण की सरकारला जेवढे अडथळे येतील तेवढेच त्यांना चांगलं असतं, कारण भरती पुढे जाईल तेवढं बरं असतं. कारण की अट अ टाइम 10,000 मुलांना कुठनं घ्यायचं, 5-6 महिन्यामध्ये भरती होते, त्याला 4 महिन्यामध्ये सुद्धा भरती सगळ्या पूर्ण करू शकतोय. जर आमच्यासारख्या लोकांकडे जर भरती दिली, जर आम्ही 1,500 मुलं एका स्पर्धेमध्ये एका दिवशी जर बाहेर काढत असेल नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलला, तुम्ही विचार करू शकता की ह्या भरतीला आम्हाला काही एवढं अवघड जाणार नाही, लक्षात ठेवायचं. कारण की जन्मच आमचा स्पर्धेसाठी झाला, भरपूर निघालोय आम्ही याच्यामध्ये, लक्षात ठेवा. समजलं? अशा हजारो स्पर्धा फेस केल्यात आम्ही. त्यामुळं हे सर्व जे आहे ते सगळं हे 2-3-4 महिन्यामध्ये सुद्धा पूर्ण होऊ शकतं. पण सरकारला हे करायचं नसतं, कारण जेवढं तुम्ही लवकरात येईल तेवढं सरकारच्या तिजोरीवरती भार पडेल, तेवढं त्यांना खायला काय मिळणार नाही, मर्यादा काय मिळणार नाही, 5 वर्ष एसीत मध्ये जायला मिळणार नाही. या सगळ्या गोष्टी हे जी राजकारण आहेत त्या लोकांवरती डिपेंडिंग असतात. त्यामुळं हे सगळं सगळं कोणाच्या हातात आहे? हे सरकारच्या हातात आहे आणि हे मंत्री संत्री आहेत यांच्या हातात आहे. आतापासून तयारी कशी करावी हा एक विषय आहे. सर हे सगळं झालं ठीक आहे, पण आतापासून तयारी कशी करावी? तर आतापासून तुमचा एक रेशो सांगतो फिजिकल आणि लेखीसाठी. तुम्ही 1 तास वर्कआउट करत असेल तर कमीत कमी 2 तास तुम्हाला इकडं लेखीला द्यायला पाहिजे. कारण की फिजिकल 50 मार्कांचे, लेखी 100 मार्कांचे. हे जे रेशो ज्यांना कळाला तो जिंकला, ज्याला रेशोच कळाला नाही आणि मुलांच्या मनामधला जो निर्गुण आहे की सर जोपर्यंत फिजिकलला मी बसत नाही तोपर्यंत मी लेखीला हात घालणार नाही, अशी हजारो आणि लाखो मुलं आधीच बाहेर पडले, हजारो आणि लाखो मुलं आधीच बाहेर पडलेत. मी मुंबई जिल्हा किंवा मुंबई पोलीस भरतीविषयी अतिशय महत्वाची पीडीएफ जी बॅच घेतलेली होती ती बॅच सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता आतापासून, ज्यांना मुंबई पोलीसला व्हायचं. कारण मुंबईला सगळ्यात जास्त जागा असतात. लेखीला 90, 92, 94, 96 मार्क मिळवून इकडं फिजिकलला कट ऑफच्या काटावरती म्हणजे मेरिटच्या काटावरती बसून सुद्धा तिकडे 3-3 पोस्ट काढलेली मुलं मुली माझ्याकडे, लक्षात ठेवायचं. हा इतिहास आम्ही करून दाखवलाय महाराष्ट्राला. सो वे सांगणारा असावा, वाट लावणारा असावा, लक्षात ठेवायचा. हा विषय खूप महत्वाचा आहे. आतापासून तयारी कशी करावी? तर ज्यांना 100% भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचंय त्यांनी जो रेशो सांगितलाय 1:2, जसं तुम्ही 2 तास ग्राउंड कराल तसं तुम्ही 4 तास स्टडी करायला पाहिजे. हा रेशो, हा मेळ आतापासून घातला तर सक्सेस तुमच्या पायाखाली लोळवण घेईल, हे मात्र नक्कीच. समोर काय म्हणतोय? आणि जे 2450 किंवा 2500 प्रश्न संच आहेत, आता जी माझी ऑफलाईन बॅच आहे सगळ्याच्या सगळ्या मुला-मुलीला तोंडपाठ आहे. एवढं धारदार करून घेतलं ना, गेले 3 महिने घासून घेतल्यात. कधी पण पेपर घ्या, 90 क्रॉस, 92 क्रॉस, 98 क्रॉस पर्यंत मार्क गेलेले आहेत मुलांचं, लक्षात ठेवायचं. हा इतिहास आम्ही महाराष्ट्रामध्ये करून दाखवलाय आणि या 2025च्या पोलीस भरतीमध्ये 400 मुला-मुलींना उभं करणार आहे वर्दीमध्ये. काही उदे ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच 100% 400 मुलांना लावणार आहे. काही उदे हा मोठा मानस या 2022-23च्या मुंबई पोलीसचा जेव्हा रिझल्ट लागला त्यावेळी सगळ्या लोकांना व्हॅल्यू कळाली की मास्टर विशाल सर काय चीज आहे. ज्यांना ती पीडीएफ हवी असेल त्यांना विनंती करतो, या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही त्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा, सर आम्हाला ती पीडीएफ हवी आहे. 99 रुपयामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये देतोय. 2,500 प्रश्न, 2,500 प्रश्न 99 रुपयाला फक्त. आणि कायमस्वरूपी कितीही प्रिंट मारा, कितीही अभ्यास करा, त्याला काय लाईट नाहीये. ज्याला वर्दीवर यायचं असेल त्यांनी ती पीडीएफ घेऊ शकता. आतापासून जर तुम्ही अभ्यास केला 100% यश तुमच्या हातात आहे आणि लवकर लवकर तुम्ही वर्दी वाचणार, हे मात्र नक्कीच. पुढचा विषय आहे भरती अंदाजित कधी पडेल, हा एक विषय लक्षात ठेवायचा. जे मगापासून भरतीबद्दलचे जे अडथळे सांगितले ते अडथळे जर इझिली सरकारनं पार पाडले तर 100% ह्या 1 महिन्याभरात पुढच्या म्हणजे एप्रिल 15 ते किंवा एप्रिल एंड पर्यंत पोलीस भरती पडू शकते. नसेल तर मग जर भरती पाडली सरकारनं आणि जर आक्रोश झाला तर सरकारलाही तेच हवं असतं, राजकारण्यांनाही तेच हवं असतं आणि त्याच्या पुढे ह्या सगळ्या गोष्टी पेंडिंग राहतात. मग पावसाळा येतोय म्हणून कारण देतात, मग पुढचं मग पावसाळा झाल्यानंतर म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरला भरती सुरू होईल. त्यामुळं भरती अंदाजित कधी पडेल? भरती ह्या काही दिवसांमध्ये पडेल, पण आता इंटरनली लक्षात ठेवायचं रिक्त जागेचा अहवाल असेल, नवीन जिल्ह्याची स्थापना असेल किंवा नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती असेल, अशा पद्धतीनं. बाकी त्याच्या आधी प्रोसेस आहे 4-5 की पदोन्नती असेल,
सेवानिवृत्ती असेल, त्याच पद्धतीनं काही कॉन्स्टेबलचा म्हणजे मरण किंवा मृत्यू झाला असतो, त्या जागी जागा रिक्त होतील, मग भरल्या जातील, अशा सगळे लिस्ट काढणं गरजेचं असतं. भरती पाडणं म्हणजे उठलो आणि लगेच भरती पाडलं असं नसतं. पाठिंबाचा इतिहास माहित असणं गरजेचं असतं, की बाबा कशा टप्पे असतात, किती टप्पे असतात, कशा पद्धतीने पाडले जातात, ह्या सगळ्या गोष्टी. तर मग काय म्हणतोय, म्हणून मगापासून एवढी 20 मिनिटं तुमच्यासमोर घाम गाळत आहे तुमच्या यशासाठी. जमलं. सो भरती अंदाजित कधी पडेल हे पण सांगितलं. आणि भरती मागचं राजकारण कुठलीही भरती घ्या, लक्षात ठेवा, सेंट्रल असून किंवा स्टेट, जास्त करून स्टेटच्या भरतीमधला सगळा भोगस किंवा जो काळा बाजार आहे, प्रॉपर नियोजन नाहीये. वयवाढीचा विषय असेल, प्रश्नांचा विषय असेल, त्याच पद्धतीनं सेटचा विषय असेल, त्याच पद्धतीनं जे काही एलिमिनेशन मेथड असेल, सॉरी याच्यामध्ये फॉर्म्युला जे काही फॉर्म्युला आहेत ऑनलाईन एक्झाम मध्ये सरळ सेवाला, तर ह्याच्यामध्ये सुद्धा बोंबाबोंब झालेलं आहे. मग अशा पद्धतीनं मग कसं होईल, मुलांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे मात्र नक्कीच. कारण की त्यांचं प्रॉपर अगोदर नियोजन नसल्यामुळं होणारे जे काही संभाव्य प्रश्न आहेत त्याच्यावरती कधी विचार केला नसतो. उठलं आणि भरती पाडलं, आणि जेवढा तेढ निर्माण होईल तुमच्यामध्ये, तेवढा सरकारला फायदा, लक्षात ठेवायचा. त्यामुळे आपण किती युनिटीने राहायला पाहिजे आणि किती युनिटीने एकत्र येऊन सरकारकडून एकाच वेळी किती मागण्या करायला पाहिजेत आणि कशा पद्धतीने सक्सेस मिळवायला पाहिजे आणि कशा पद्धतीने लवकर भरती पाडून ती भरती कशा पद्धतीने संपवायला पाहिजे, हे आपलं काम असेल. कारण की आपल्या युद्धाचा तिसरा कायम फायदा घेत असतो, हे मात्र नक्कीच. सो अशा पद्धतीनं या भरती मागचं राजकारण तुम्हाला सांगितलंय, की कशा पद्धतीने कोण कोण काय बोललेलं होतं, काय सांगितलं होतं, पाठिंबाचं राजकारण कशा पद्धतीने आहे, पाठिंबाची हिस्ट्री कशा पद्धतीने आहे, सरकारला याचा फायदा कशा पद्धतीने होता, आणि सगळ्याच गोष्टी ज्या तुमच्यासमोर मी आता प्रेझेंट केलेल्या आहेत. सो व्हिडिओ आवडला असेल, ही तळमळ जर आवडली असेल तर एक विनंती करतोय, आपल्या हक्काच्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या, आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ती लिंक सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायची, जेणेकरून तुम्हाला इथून पुढच्या नवीन पोलीस भरतीसाठी कुठेही हात पसरायची गरज नाहीये. कुठल्याही अकॅडमीमध्ये कुठेही काही पैसे ढीगभर देऊन, लाख लाख रुपये देऊन मिळत नाही. ते या युट्यूब चॅनलवरती या माणसाकडून तुम्हाला मिळतंय. यांची थोडीशी जाणीव ठेवा आणि प्लीज आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. तो अशा पद्धतीनं सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना 2025च्या पोलीस भरतीसाठी मी माझ्याकडून, अपर्णा मॅडमांच्याकडून, पूर्ण महाराष्ट्राकडून तुम्हाला वर्दीच्या शुभेच्छा देतोय. आणि त्याच पद्धतीनं आज रंगपंचमी आहे. ह्या व्हिडिओचं मिनिंग एवढंच आहे, की आज रंग अंगावरती लावणार नाही जोपर्यंत खाकीचा रंग माझ्या अंगावरती सजणार नाही, लक्षात ठेवायचं. तोपर्यंत अंगावरती कलर हा प्रकार मला काय आहे हे माहित नाही. सगळं माझं आयुष्य अंधारमय झालं असताना आज मी रंगपंचमी का खेळू? स्वतःला प्रश्न विचारा, किती रंग सांडलायस तू आतापर्यंत? तू लाल रावाचा रंग आहे तो आतापर्यंत सांडलेला आहेस, तर म्हणजे तुझं रक्त आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे इथून पुढे लाल रक्ताचं जो पण खाकी रक्तामध्ये रूपांतर होत नाही किंवा बदल होत नाही, तोपर्यंत अंगावरती कोणताही रंग लावणार नाही, हे मात्र नक्कीच. तुम्हाला सर्वांना मी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतोय, आणि मी शुभेच्छा देऊन इथं थांबणार नाहीये. याची फक्त एकच अपेक्षा आहे, की तुमच्याकडून मला रिझल्ट हवाय, तुमची वर्दी हवी आहे, हे मात्र नक्कीच. तर सर्वांना शुभेच्छा देऊन मी इथं थांबतोय. धन्यवाद.